नमस्कार. विचार करा, आपल्या सगळ्यांच्या शरीरात ना एक अदृश्य ढाल असते, जी आपल्याला सतत आजारांपासून वाचवत असते. हो, मी बोलतोय आपल्या रोगप्रतिकारक शक्तीबद्दल. मग आता ही ढाल, ही आपली इम्युनिटी आणखी मजबूत कशी करायची? आज आपण हेच पाहणार आहोत. चला, सुरुवात करूया. तर मग, खरा प्रश्न हा आहे की ही जी आपली नैसर्गिक संरक्षण प्रणाली आहे, तिला आपण अजून शक्तिशाली कसं बनवू शकतो? कारण बघा, मजबूत इम्युनिटी म्हणजे फक्त आजारी न पडणं इतकंच नाहीये, तर एक निरोगी आणि एकदम उत्साही आयुष्य जगणं आहे. चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. चला, सगळ्यात आधी हे समजून घेऊया की रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे नेमका काय आहे. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर ही आपल्या शरीराची एक आर्मी आहे, एक सेना, जी बाहेरून येणाऱ्या सगळ्या जीवाणू आणि विषाणूंशी लढते आणि आपल्याला निरोगी ठेवते. आता बघा, कुठल्याही सेनेला लढण्यासाठी शस्त्र आणि रसद लागते, बरोबर? तसंच आपल्या शरीराच्या ह्या सेनेसाठी ही रसद म्हणजे पोषक तत्व. हेच आहेत आपल्या संरक्षण प्रणालीचे खरे बिल्डिंग ब्लॉक्स. चला तर मग पाहूया, कोणते घटक सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत. इथे बघा, प्रत्येक पोषक तत्वाचं ना एक खास काम आहे. जसं की प्रोटीन्स, ते आपल्या सैनिकांना म्हणजे अँटीबॉडीजना तयार करतात. विटॅमिन सी काय करतं, ते व्हायरसला वाढण्यापासून रोखतं. आणि विटॅमिन ए आणि झिंक हे आपल्या संरक्षण प्रणालीला अधिक सतर्क आणि शक्तिशाली बनवतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये का, हे सगळं आपल्याला आपल्या रोजच्या जेवणातून म्हणजे डाळी, फळं आणि भाज्यांमधून अगदी सहज मिळू शकतं. आणि हो, एक खूप महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा आपण हे पोषक घटक थेट अन्नामधून घेतो ना, तेव्हा आपलं शरीर त्यातले तब्बल 80 ते 85% शोषून घेतं. सप्लिमेंट्स किंवा गोळ्यांपेक्षा हा आकडा कितीतरी जास्त आहे. म्हणूनच तर म्हणतात, निसर्गाला पर्याय नाही. मग आता प्रश्न येतो की हे इतके शक्तिशाली पोषक घटक आपल्याला आपल्या रोजच्या जेवणात नक्की कुठे मिळतील? अहो, उत्तर आपल्या स्वयंपाकघरातच आहे. चला, आपल्या किचनमधल्या काही सुपर हिरोंना भेटूया. सगळ्यात आधी येतात लिंबूवर्गीय फळं, म्हणजे आपली संत्री, लिंबू, पपई. हे फळं तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीची आहेत आणि अगदी सहज मिळतात सुद्धा. तर या फळांमध्ये काय असतं? भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी. आणि हे व्हिटॅमिन फक्त इम्युनिटीसाठीच नाही, तर आपल्या शरीरातल्या टिश्यूजच्या वाढीसाठी आणि त्यांच्या दुरुस्तीसाठी सुद्धा खूप महत्वाचं काम करतं. आता एक गंमत सांगतो. व्हिटॅमिन सी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? संत्र, बरोबर ना? पण थांबा जरा, खरा सुपर हिरो तर कोणी वेगळाच आहे. आणि तो म्हणजे लाल भोपळी मिरची. हो, हे अगदी खरं आहे. एका लाल भोपळी मिरचीमध्ये संत्र्यापेक्षा तब्बल 3 पट जास्त विटॅमिन सी असतं. कमाल आहे ना? त्यामुळे पुढच्या वेळी सॅलड बनवताना ही मिरची वापरायला विसरू नका. याशिवाय ब्रॉकोली, पालक, लसूण आणि आलं हे सुद्धा खूप फायदेशीर आहेत. ब्रॉकोली तर विटॅमिन्सनी भरलेली आहे. पालकामध्ये विटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन मिळतं. लसणामध्ये ॲलिसिन नावाचा एक शक्तिशाली घटक असतो. आणि आलं तर शरीरातली सूज कमी करायला मदत करतं. आता फक्त योग्य आहारच नाही, तर आपल्याकडे एक प्राचीन ज्ञानाचा खजिना आहे. तो म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेद आपल्याला काही सोपे पण जबरदस्त प्रभावी उपाय सांगतो. चला, या पारंपरिक ज्ञानावर एक नजर टाकूया. यातला सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे आपला हर्बल चहा, ज्याला आपण काढा म्हणतो. करायला एकदम सोप्पा आहे. पाण्यात तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ आणि मनुका घालून मस्त उकळवायचं. मग गाळून घ्यायचं आणि त्यात चवीसाठी थोडं गूळ किंवा लिंबाचा रस टाकायचा. बस, चवीलाही छान लागतो आणि शरीरालाही आराम मिळतो. पुढचा उपाय आहे ऑइल पुलिंग किंवा तैलशोषक उपचार. आता ऐकायला कदाचित थोडं नवीन वाटेल, पण हे खूप सोपं आहे. फक्त 1 चमचा तिळाचं किंवा खोबरेल तेल तोंडात घ्यायचं, 2-3 मिनिटं ते तोंडात घोळवायचं, पण प्यायचं नाही. आणि मग थुंकून टाकायचं. तोंडाच्या आरोग्यासाठी हा एक साधा पण खूप प्रभावी उपाय आहे. याशिवाय सुद्धा काही छोट्या छोट्या सवयी आहेत ज्या आपण सहज लावू शकतो. उदाहरणार्थ, रोज सकाळी च्यवनप्रकाश खाणं, रात्री झोपताना हळदीचं दूध पिणं, किंवा अगदी प्रतिमर्शन्स्य म्हणजे नाकपुड्यांमध्ये तेल किंवा तुपाचे थेंब टाकणं. हे छोटे उपाय सुद्धा खूप मोठा फरक घडवू शकतात. तर आपण पोषक तत्व, योग्य आहार आणि आयुर्वेदिक उपाय पाहिले. हे सगळं खूप महत्वाचं आहे, यात शंकाच नाही. पण या सगळ्याचा पाया आहे आपली जीवनशैली. आपल्या रोजच्या सवयींमध्ये केलेले छोटे छोटे बदल सुद्धा खूप मोठा फरक घडवू शकतात.
नियम अगदी सोपा आहे, लक्षात ठेवा. जे निसर्गातून थेट येतं ते खायचं. म्हणजे साबुत धान्य, ताजी फळं, भाज्या, डाळी. आणि जे कारखान्यातून पॅक होऊन येतं ते शक्यतो टाळायचं. म्हणजे ब्रेड, बिस्किटं, तळलेल्या पदार्थ, जास्त साखर असलेल्या गोष्टी यांपासून दूर राहिलेलं बरं. आणि याच संदर्भात एक खूप सुंदर विचार आहे की असे पदार्थ खावे ज्यात जीवन असते, कारण तेच या जीवाला जीवन देते. किती खरंय नाही का? निसर्गाच्या जवळ राहण्यापेक्षा उत्तम खरंच काही नाही. तर मग आज आपण हे सगळे जाणून घेतल्यानंतर प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा की आजपासून अशी कोणती एक निरोगी सवय आहे जी आपण सुरू करणार आहोत. कारण लक्षात ठेवा, कुठलीही मोठी सुरुवात ही नेहमी एका छोट्याशा पावलानेच होते.